श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ। हे शिवशंकर महादेव, जर श्रावणाच्या या महिन्यामध्ये तुमच्या या भक्तांकडून काही चूकभूल घडून येईल तर क्षमा करावी। आम्ही सर्वच तुमचेच अंश आहोत आणि जो पण भक्तगण या व्हिडिओच्या माहितीला पूर्णतः पाहिल त्याच्या सर्व दुःखदायी कष्टदायी समस्यांना, त्याच्या गरिबीला, दारिद्र्याला दूर करा। भगवान भोलेनाथ बाबांच्या प्रिय भक्तांना श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा। भक्तो, श्रावण महिना सुरू आहे। अशामध्ये प्रत्येकजण कोणी श्री शिवशंकर महादेवांना प्रसन्न करू इच्छितो। प्रत्येक एकाची हीच इच्छा असते की तो महादेवांना खुश करून आपल्या सर्व इच्छांना आणि मनोकामनांना पूर्ण करेल। परंतु बऱ्याच वेळा तुम्ही लोक काही अशा चुका करून बसता ज्याने श्री शिवशंकर क्रोधित होऊन जातात। आणि ही गोष्ट तर तुम्ही जाणतच असाल की महादेव जर भोळे आहेत तर त्यांचा क्रोधही अत्यंत विनाशकारी आहे। फक्त यामुळे जर तुम्ही अथवा तुमच्या घरामध्ये कोणी व्रत उपवास ठेवला असेल किंवा मग तुम्ही श्रावणाला अगदी पूर्ण विधिविधानाने पाळू इच्छिता तर आजच्या या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत। यांना अगदी ध्यानपूर्वक ऐकून बारकाईने समजून घ्या। बघतो, श्रावणामध्ये काही अशी कामे असतात ज्यांना करण्यास वर्जित मानले गेलेले आहे। बघतो, जर महादेवांची कृपा होईल तर साक्षात काळही तुमचे काहीच बिघडू शकणार नाही, कारण की काळांचे हे काळ आहेत, हे महाकाळ। त्यामुळे जर तुम्ही महादेवांची कृपा प्राप्त करू इच्छिताय तर पूर्ण दृढ विश्वासाने शुद्ध अंतःकरणापासून कमेंट्स बॉक्समध्ये हर हर महादेव श्री महाकाल महाराज की जय टाईप करण्यास मात्र विसरू नका। बघतो, श्रावण सोमवार व्रत उपवासामध्ये काय खावे काय खाऊ नये, श्रावणात कांदा लसूण खावा की नाही, उपवासात मीठ खावे की नाही, कोणती चूक करू नये, पती पत्नींमध्ये दुरी का ठेवावी आणि कोणत्या रंगाचे कपडे घालता कामा नये, अशा त्या कोणत्या चुका आहेत ज्यांना श्रावणादरम्यान आपण चुकूनही करता कामा नये। त्यासोबत श्रावणाच्या या पवित्र महिन्यात शास्त्रीय विधिवत कसे पाळावे ज्याने की तुम्हाला याचे सिद्धफळ प्राप्त होईल, या तर मग हे सर्व काही जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माहितीमध्ये। फक्त श्रावण महिना हा कोणी साधारण महिना असत नाही। हा महिना साक्षात एक अशा प्रेम व खुशीचे प्रसन्न वातावरण घेऊन येतो ज्याचे महादेवांचे भक्त फारच उत्सुकतेने वाट पाहत असतात। श्रावणाचा महिना एवढा पवित्र असतो की ज्याचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही। वैज्ञानिकांचेही मान्य आहे की श्रावणामध्ये प्रकृती आपापसात आनंदाने बोलत असते आणि वातावरण सुगंधित होऊन जाते। हरियालीची उत्पत्ती होते आणि नवनवीन बीजे उगवून येतात, पाऊस वगैरे पडतो आणि या ऋतूमध्ये निसर्ग प्रकृती साक्षात महादेवांचे स्वागत करते, महादेवांशी बोलू लागते। तुम्हाला सांगू इच्छितोय, शास्त्रांमध्ये श्रावण सोमवारचे व्रत जो पण पुरुष अथवा महिला करते तर तो व्यक्ती साक्षात श्री भोलेनाथांचा सर्वात अधिक प्रिय बनून जातो। अशा व्यक्तीला श्री शिवशंकर बाबा आपल्या शरणामध्ये घेतात आणि त्याच्यावर आपल्या कृपेचा वर्षाव करत राहतात। पुढे अशा व्यक्तीस त्याच्या जीवनकाळात कशाचीच कमी पडत नाही। परंतु बघतो, काय तुम्ही जाणता का की श्रावणामध्ये 10 असे नियम आहेत जे तुम्हाला जाणून घेणे खूपच आवश्यक आहे। त्या नियमांचे पालन जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करत नाही तर तुम्हाला श्री शिवशंकर महादेवांच्या क्रोधाचा सामना करावा लागू शकतो। तुमचे घर, कुटुंब, परिवारास गरिबी, निर्धनता आणि बर्बादीला सामोरे जाऊ लागू शकते। या तर मग सर्वात प्रथम जाणून घेऊयात की श्रावण सोमवार व्रत उपवासामध्ये काय खाल्ले पाहिजे आणि काय खाऊ नये। जर तुम्ही श्रावण सोमवार पाळता तर तुम्ही या दिवशी सात्विक भोजनच घ्यावे। हा निर्जला व्रत उपवास असत नाही, त्यामुळे या व्रत उपवासामध्ये सेंदा मिठापासून बनवलेले पदार्थ खाऊ शकता। जर तुम्ही फळेच खाण्याचा संकल्प घेतला असेल तर मीठ चुकूनही खाऊ नये, तुम्ही फळेच खावी। उपवासामध्ये बाहेरचा ऊसाचा रस पिऊ नका, त्यात मीठ वापरलेले असते। बाहेरील ज्यूस वगैरे पिऊ नका, त्यांच्या भांड्यातही मिश्रित मीठ चाट मसाला पडलेला असतो आणि हे तुमच्या मुखास लागते तर याने तुमचे व्रत उपवास खंडित होऊ शकतो। व्रतामध्ये कोणत्याही प्रकारचे पॅकिंगवाले अथवा डब्याबंद ज्यूस पिता कामा नये, त्यात कित्येक केमिकल मिश्रित असतात ज्याने व्रत खंडित होऊन जाते। बघतो, श्रावणामध्ये काही वेळा शुक्रवारी येतो तर या दिवशी आंबट अजिबात खाऊ नका, कारण की श्री संतोषी माता या दरम्यान जागृत अवस्थेमध्ये असते, त्यामुळे असे केल्याने ती तुमच्यावर रुष्ट होईल। या दिवशी तुम्ही पाणीपुरी, चिंचेची चटणी, कोणताही आंबट पदार्थ कळत नकळतही खाऊ नका, कारण याने संतोषी माता क्रोधित होते, असे शास्त्रीय विधान आहे। आणि जर का एकदा संतोषी माता क्रोधित होते तर तुम्हाला जीवनभर याचे कष्ट झेलावे लागतील। श्रावणामध्ये घरातील रोजच्या वापरातील साधे मीठ फळांवर लावून अथवा पेरूला वगैरे लावून चुकूनही कधी खाता कामा नये। तुम्ही सेंदा मीठ फळांवर लावून खाऊ शकता। श्रावण महिन्यात तुम्ही चहा पिऊ शकता, परंतु चहामध्ये दूध वापरू नये। काही लोक तर काळा चहामध्ये लिंबू पिळून पितात, असे करू नका, याने हाडे ठिसूळ व कमकुवत बनतात। तुम्ही नुसते लिंबू पाणी पिऊ शकता, परंतु शुक्रवारी मात्र लिंबू पाणी टाळावे, नाहीतर संतोषी माता क्रोधित होते। श्रावणाच्या व्रतामध्ये दूध पिता कामा नये, याने महादेव क्रोधित होतात। तसेच श्रावणात हळद टाकून दूध पिल्याने भयंकर श्राप लागतो। श्रावणात लहान मुलांनी दूध प्यावे, परंतु घरातील मोठ्यांनी मात्र दूध पिता कामा नये। जर तुम्ही श्रावणाचे व्रत गोड पदार्थांचे ठेवले असेल तर तुम्ही खीर, पराठा अथवा दही पराठा खाऊ शकता। तुम्ही इच्छिता तर सेंदा मीठ वापरून बनवलेले बटाट्याचे पक्वान पदार्थ खाऊ शकता। बटाट्याची भाजी कुट्टीच्या पिठाच्या चपाती सोबत खाऊ शकता, परंतु हे कुट्टीचे पीठ चांगले असावे,
त्यात किडे टोका वगैरे पडलेला असता कामा नये हे जरा तपासून पाहावे, नाहीतर व्रत खंडित होऊ शकते। व्रतधारी साधकास श्रावणाच्या सोमवारच्या उपवासामध्ये पीठ, बेसन, मैदा आणि धान्याचे सेवन करता कामा नये। याशिवाय इतर अन्य कोणत्याही व्यक्तीला मांसाहार, दारू, लसूण, कांदा इत्यादींचे सेवन करता कामा नये आणि तसेच व्रतधारी व्यक्तीला धनिया पावडर, मिरची पावडर, साध्या मिठाचे सेवन चुकूनही करता कामा नये। श्रावणाचे व्रत उपवास असो अगर नसो, कोणत्याही व्यक्तीने कढी वगैरे खाता कामा नये आणि तेथेच पानांच्या हिरव्या भाज्या, पालक, मेथी, लाल भाजी, कोबी यासारख्या भाज्याही खाणे शक्यतो टाळाव्यात, कारण यात किडे वगैरे भ्रमण करतात। शेतात साप, विंचू वगैरे वावरत असतात आणि जो पण व्यक्ती श्रावणात वांग्याची भाजी खातो त्या व्यक्तीस घोर पाप लागते। याच कारणामुळे काही लोक द्वादशी आणि चतुर्दशीला वांग्याची भाजी खात नाही। आता बघतो श्रावणाच्या महिन्यामध्ये कोणत्या चुका करता कामा नये। या चुका तुम्हाला पापाचे भागीदार तर बनवतातच, त्याचसोबत अशा व्यक्ती नरकात अडकून राहतो। श्रावणामध्ये घरातील सर्व लोकांनी सकाळी लवकर उठले पाहिजे आणि जेवढे लवकर होईल तेवढी श्रावणाची पहिली आंघोळ अवश्यच करा। परिवारामध्ये सर्वांनी स्नान केले पाहिजे। जर कोणी आजारी आहे तर त्या व्यक्तीवर गंगाजलाचे अथवा गोमूत्राचे काही थेंब शिंपडावे। श्रावणामध्ये कोणत्याही गरीब पीडित व्यक्तीचा अपमान करू नये। तुम्हाला काय माहित की त्या गरीबाच्या रूपात स्वयंचे महादेव असतील, कारण की महादेव शिवशंकर श्रावणामध्ये आपल्या भक्तांची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्या समोर कोणत्या ना कोणत्या रूपात अवश्यच येतात। श्रावणात उशिरापर्यंत झोपून राहणाऱ्या महिलेचा पती बर्बाद होऊन जातो आणि त्याचा मृत्यू जवळील भविष्यात खूपच लवकर होऊन जातो। त्यामुळे पतीच्या उठण्या अगोदरच श्रावणात प्रत्येक स्त्रीला लवकर उठले पाहिजे आणि महादेव शिवशंकरांची पूजा केली पाहिजे। सोमवारचे व्रत तुम्हाला अवश्यच केले पाहिजे, असे केल्याने धनलक्ष्मीचा वास होतो। श्रावणामध्ये पती पत्नीने सहवास करता कामा नये। जर तुम्ही व्रत ठेवले असेल अथवा तुमच्या पत्नीने व्रत ठेवले असेल तर तुम्ही थोडं अंतर ठेवूनच राहा, कारण की या दरम्यान असा व्यक्ती श्री महादेव शिवशंकरांच्या शरणामध्ये असतो। श्रावणामध्ये गडद काळ्या रंगाची वस्त्रे धारण करून शिवमंदिरात जाता कामा नये। तुम्ही इच्छिता तर घरात काळी वस्त्रे घालून राहू शकता, परंतु तुम्ही मंदिरात मात्र काळी वस्त्रे धारण करून चुकूनही जाऊ नका। तसे तर श्रावणामध्ये लसूण, कांदा खाऊ नये आणि जर तुमचे व्रत असेल तर त्या दिवशी पूर्ण परिवारास जेवणात लसूण व कांदा वापरण्यापासून वंचित ठेवावे, अर्थात लसूण कांदा वापरून सोमवारी उपवासाचे जेवण करूच नये। श्रावणात घरामध्ये साफसफाई असली पाहिजे, कुठे घाण कचरा साठलेली असता कामा नये, याने प्रकृती तुमच्यावर नाराज होते। श्रावणामध्ये तुमच्या घराचे जे मंदिर आहे तेथील स्थानी मॅचेसचे रिकामी बॉक्स, काड्यापेटा साठवून ठेवता कामा नये अथवा मंदिरात मॅचेसही ठेवता कामा नये। श्रावणाच्या महिन्यात कोणत्याही व्यक्तीला शिवीगाळ देता कामा नये, टाळी वगैरे करू नये, पत्नीला अपशब्द बोलू नये आणि नाही कधी पतीलाही अपशब्दांचा वापर करू नये, याने महादेव तुम्हाला श्राप देतात। श्रावणामध्ये दाढी, केस, नखे वगैरे कापू नये, हे तुम्ही आधीच करून घेतले पाहिजे। काही जास्तच अडचण असेल तर तुम्ही असे करू शकता, परंतु आधी क्षमा प्रार्थना अवश्य करून घ्यावी। श्रावणात अंगावर तेल लावू नये, आई वडिलांचा अपमान करू नये, त्यांचा सन्मान करावा, कारण की पार्वतीला माता आणि महादेवांना पिता समान मानले जाते। त्यामुळे आई वडिलांमध्ये या दोघांचा वास असतो। त्यांचा आदर केल्याने महादेव आणि पार्वती माता तुमच्यावर प्रसन्न होतात। श्रावणात देवी देवतांशी जोडलेली कोणतीही वस्तू कोणास कधी भेट स्वरूपात देऊ नका, नाहीतर महादेव तुमच्या घरातून कायमचे निघून जातील। आता जाणून घेऊयात की श्रावणाच्या पवित्र महिन्यामध्ये शिवलिंगावर कोणकोणत्या वस्तू कधीच अर्पण करता कामा नये, ज्याने की तुम्हाला कोणते पाप लागू नये। शिवपुराणाच्या अनुसार शिवभक्तांनी कधीही महादेव शिवशंकरांना तुळशी, हळद आणि कुंकवासही या 6 वस्तू पिंडीवर वाहू नयेत। पौराणिक कथेच्या अनुसार केतकीच्या फुलाने ब्रह्माजींच्या खोटे बोलण्यास साथ दिली होती, ज्यावर नाराज होऊन महादेवांनी केतकीच्या फुलास श्राप दिला। त्यामुळे केतकीचे फुल शिवलिंगावर वाहले जात नाही आणि तेथेच नारळाचे पाणीही कधी शिवलिंगावर अर्पण करता कामा नये। शंखातूनही पाणी कधी अर्पण करता कामा नये। शास्त्रांच्या अनुसार सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत पिंडीवर पाणी अर्पण करण्यास अत्यंत लाभकारी सांगण्यात आलेले आहे। कधी संध्याकाळच्या वेळी शिवलिंगावर जल अर्पण करू नये। शास्त्रांच्या अनुसार शिवलिंगावर काळी मिरी अर्पण केल्याने रोगांचा नाश होतो, त्याचसोबत सुख समृद्धीची प्राप्ती होते। घरामध्ये कधी अंगठ्यापेक्षा मोठ्या आकाराची शिवलिंग ठेवता कामा नये आणि शिवलिंगावर दिवसातून किमान 2 वेळा तरी जलधारा अवश्यच केली पाहिजे। महादेवांना तुकडा तांदूळ म्हणजेच अक्षता कधीच अर्पण करू नये, याने ते क्रोधित होतात। श्रावणात खंडित बेलपत्र म्हणजेच फाटलेले बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करू नये। बेलपत्रांची संख्या 3 असली पाहिजे, परंतु तुम्ही 6 महिन्यापर्यंतचे जुने बेलपत्रही वाहू शकता, परंतु ते साबूत असावे। शास्त्रानुसार 6 महिन्यांपर्यंत बेलपत्रास पवित्र मानले जाते। महादेवांना अर्पण करण्याचे दूध शुद्ध असले पाहिजे, त्यात पाणी मिसळलेले असता कामा नये। शास्त्रांच्या अनुसार पितळेच्या तांब्यातून दूध अर्पण करण्यास सर्वात उत्तम मानले जाते। धार्मिक कर्मकांडांमध्ये पितळेचे विशेष महत्त्व सांगण्यात आलेले आहे। स्टील आणि प्लास्टिकच्या भांड्यांचा प्रयोग करता कामा नये। शिवलिंगावर जल अर्पण करतेवेळी ती जल तुमच्या पायांजवळ वाहत येता कामा नये,
यास ओलांडूनही जाता कामा नये, त्यास आपण शिवहरी जलहारदारी बोलतो. श्रावणामध्ये हे पाणी आपल्या घरातूनच घेऊन जावे. मंदिरातील पाणी घेऊन तेच पाणी मंदिरात अर्पण करू नये, याने तुमचे भाग्य खराब होऊ शकते. बघतो, श्रावणात ही एक वस्तू खाल्ल्याने दुनियेतील कोणतीच ताकद तुम्हाला धनी होण्यापासून रोखू शकणार नाही. जर तुम्ही श्रावणात ही वस्तू खाता तर तुम्हाला धनवान बनण्यास वेळ लागणार नाही, परंतु शुद्ध अंतःकरणापासून खायची आहे. या तर मग जाणून घेऊयात. श्रावणामध्ये शिवलिंगावर चढवलेल्या प्रसादाच्या रूपात धोत्र्यास अवश्य खाल्ले पाहिजे. यास तुम्ही जास्त खायचे नाही, बस आपल्या मुखात नखा एवढा तुकडा ठेवून खायचे आहे. तुम्हीच पाहाल की हा धोत्रा प्रसादाच्या रूपात चाकताच तुमच्या आतमध्ये सकारात्मकतेचा संचार होईल आणि तुम्हाला धनवान बनण्याचे मार्ग बनवून योग जुळून येतील. दुसरे आहे बेलाचे फळ. हे खाल्ल्याने तुमच्यावर पार्वती मातेच्या सोबत महादेवांची कृपा बरसेल आणि समस्त 33 कोटी देवता तुम्हाला धनवान बनवतील. बस या 3च वस्तू तुम्हाला खायच्या आहेत. सोबतच एक बेलपत्रही अवश्य खा. बघतो, जर महादेवांची कृपा होईल तर काळजी तुमची काहीच बिघडू शकणार नाही. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.